स्वीट गावची खबर न्यूज। खानाव पंचायत समिती प्रभागातून भाई शिंदे यांच्या प्रचाराचा रॅलीच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सक्रिय झाल्यात। गावागावात प्रचार सुरू असताना मतदारांचा त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे। रेश्मा पाटील या जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांच्या सूनबाई निवडणुकीच्या मैदानात आहेत, तर राष्ट्रवादीच्या उमेदवार श्रद्धा साखरे या माजी सभापती पदावर काम केलेले आहेत, तर भाई शिंदे माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदावर काम केलेले आहे। त्यामुळे या मतदारसंघात मोठी चुरस पाहावयास मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। नमस्कार, मी आदरणीय श्री नरेश तादुराम पाटील यांची सून रेश्मा राजेश पाटील मुक्काम बेकू आणि आरक्षण पडल्यामुळे ही संधी महिलेला मिळालेली आहे। लोकशाही असल्यामुळे ही संधी एकालाच मिळते। लोकशाहीमध्ये सर्वच इच्छुक असतात, पण ही संधी एकाला मिळाल्यामुळे ही संधी आज सर्व कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने किंवा पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ही मला मिळालेली आहे। पक्षाकडून ही संधी आदरणीय श्री थोरवे साहेब आमदार साहेब यांच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली आणि या संधीचं मी नक्कीच सोनं करेन। दौऱ्यामध्ये मला खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि सर्वच घराघरामध्ये मी ऑप्शन केलं जात होतं आणि आजही प्रचारादरम्यान आम्ही शेंबडी या गावातून आणि आपलं रानसई या गावातून आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। त्याच पद्धतीने त्याच जोमाने आम्हाला प्रतिसाद महिलांकडून मिळत आहे। या प्रचाराची सुरुवात आपण रानसईपासून जिल्हा परिषद रानसईच्या मंदिरापासून केली आणि सासगाव जो आतकळगाव पंचायत समिती आहे याची सुरुवात आपण चावणीपासून केलेली आहे। आज हा तिसरा दिवस आहे प्रचारात। तिसरा दिवस असताना आज जर तुम्ही महायुतीचे जो प्रचार दौरा पाहिला तर आज हा वाढता प्रतिसाद आहे आणि आज जर तुम्ही म्हटलं ही निवडणूक दोन व्यक्तींची आहे, पण ही निवडणूक एकतर्फी झुकलेली आहे। जी महायुतीची आज जर तुम्ही प्रचार रॅली पाहिलीस तर महायुतीच्या प्रचारात खूप मोठी आघाडी घेतलेली आहे। तुम्ही जर पाहिलंच प्रत्येक आम्ही घरोदारी गेले तर आमच्या उमेदवारांचं स्वागत लोक हसून खेळत करत आहेत की आमचा तुम्हाला चांगला पाठिंबा आहे म्हणून। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत। आज आपण आतकरगाव जिल्हा परिषदेच्या वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे। आज या ठिकाणी शिवसेना, भाजपा आणि RPI महायुतीच्या प्रचाराचा या ठिकाणी सर्व झंझावात सुरू बघतो आपण। या आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून रेश्मा राजेश पाटील या जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहेत आणि गणेश येरम यांच्या पत्नी यासुद्धा या पंचायत समितीसाठी या आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहेत आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या दोन्ही महिला आरक्षण असल्याकारणानं मोठ्या प्रमाणात महिला या उमेदवारांवरून प्रचाराच्या फेरीमध्ये या ठिकाणी प्रचाराला गावागावात दिसत आहेत आणि एकंदरीत पाहता या ठिकाणी रेश्मा राजेश पाटील ज्या जिल्हा परिषद उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी राजकीय वारसा आहे, सामाजिक वारसा आहे। कारण नरेश पाटील हे गेले 20-25 वर्षे राजकारणात आहेत आणि त्यांनी मागच्या काळामध्ये जिल्हा परिषदेचं सदस्यपद निवडून त्यांनी सभापतीपदी त्या ठिकाणी सांभाळलेलं असल्याकारणानं मोठ्या प्रमाणात विकासाची त्यांनी या ठिकाणी गंगा आणलेली आहे आणि त्याच धर्तीवरती पुन्हा एकदा त्यांनी महायुतीतून शिवसेना महायुतीतून त्यांची सूनबाई रेश्मा राजेश पाटील यांना उमेदवारी जिल्हा परिषद दिलेली आहे आणि या संपूर्ण आतकरगाव जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा दांडगा संपर्क असल्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते महिला या प्रचार यंत्रणेमध्ये उतरलेले आहेत आणि आपण पाहतोय की कार्यकर्त्यांनाही मोठा जल्लोष या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आहे की बाबा या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार रेश्मा राजेश पाटील या बाजी मारतील असं या कार्यकर्त्यांना विश्वास वाटत आहे। आज या सांगडे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांच्या समवेत घरोघरी जाऊन प्रचार करतायत। एकंदरीत त्यांनी प्रचार यंत्रणेला आधीच सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर मग उमेदवारी आरले भाजपनं अधिकृतरित्या प्रचार यंत्रणा सुरू केली आणि घरोघरी जात असताना उमेदवारांनी असं सांगितलं की गेल्यानंतर आपुलकीने आतमध्ये आम्हाला आतमध्ये बोलवतात आणि त्याच्यानंतर महिला ओवाळणी करतात आणि आशीर्वाद देतात। त्याच्यामुळे आम्हाला निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये यश मिळेल असा दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे।